लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आजच ई-केवायसी बाबत सर्वात मोठी अपडेट आली आहे. घर बसल्या मोबाईलवर 2 मिनिटात तुम्ही करू शकता आता ई-केवायसी. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट. ई-केवायसी प्रक्रियेबाबत आता कोणीही घाबरायचं नाहीये. कोणीही कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही घर बसल्या 2 मिनिटात मोबाईलवर ई-केवायसी करू शकता. आता ती कशी करायची व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना आता 15व्या हप्त्याचं गिफ्ट जमा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ यांनी सांगितलेलं आहे की आता लवकरच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. तर बघा, सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता काही दिवस उरले आहेत आणि लवकरच आता हे गिफ्ट लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे. घर बसल्या ई-केवायसी कशी करायची? कोणत्याही कॅफेमध्ये जाण्याची गरज पडली नाही पाहिजे. तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती 2 मिनिटात ई-केवायसी करू शकता. बघा, फक्त आणि फक्त 2 मिनिटात ई-केवायसी कशी करायची संपूर्ण प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ही ऑथेंटिक, जबरदस्त, लेटेस्ट अशी अपडेट आपण सर्वात अगोदर देत आहोत मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आजची अपडेट आहे ई-केवायसी बाबत. तर बघा, भरपूर बहिणींचा प्रश्न होता की दादा, आम्ही जर ई-केवायसी नाही केली तर काय होईल? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला जो दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता मिळतोय, 1500 रुपयाचा लाभ मिळतोय, ते पैसे येणे तुमचे बंद होतील. बघा, ई-केवायसी करण्यासाठी जवळपास 2 महिन्याची मुदत दिलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे. जास्त काही याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये. खूप सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. युट्यूब वरती आपण सांगत आहोत सर्वात अगोदर आणि अगदी सोप्या भाषेत. ई-केवायसी बाबत कोणीही घाबरू नका. कशी करायची संपूर्ण अपडेट व्हिडिओमध्ये पुढे असणार आहे. चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना सूचना आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही 2 कामे आता पूर्ण करून घ्यायची आहेत. तर कोणती 2 कामे आहेत? तर तुमचं जे आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा. तसेच बँकेची केवायसी सुद्धा ओके ठेवा, जेणेकरून तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आधार कार्ड बँकेसोबत सर्वांनी लिंक ठेवायचं आहे. तसेच बघा, लाडकी बहीण योजना तुमच्या बँकेला, बघा तुमची जी पण बँक असेल त्या बँकेला डीबीटी आहे का, म्हणजे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का. मग याच्यामध्ये बघा, तुमचं ऍक्सिस बँकेचं अकाउंट असू द्या, इंडसलँड बँकेचं अकाउंट असू द्या, IDBI बँकेचं तुमचं अकाउंट लाडकी बहिणींचा फॉर्म भरताना जोडलेला असू द्या, किंवा इंडियन बँक असेल, कॅनरा बँक असेल, ठीक आहे, युनियन बँक असेल, RBL बँक असेल, SBI बँक असू द्या, सिटी बँक असू द्या, IDFC फर्स्ट बँक असेल, येस बँकेचं तुमचं लाडकी बहीण योजना अकाउंट जोडलेलं असू द्या, किंवा बँक ऑफ बरोडा, ICICI बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक असेल, HDFC बँक असेल, युको बँक, बंधन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब नॅशनल बँक, किंवा भरपूर बहिणींनी पोस्ट बँकेचं वगैरे अकाउंट दिलेलं आहे. तर कोणत्याही बँकेचं, कोणत्याही एनी बँक, कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, सर्वांनी आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा. कारण की आता तुम्हाला जमा होत आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता. आता सध्या ई-केवायसी ची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच सर्व लाडक्या बहिणींना काही महत्त्वाची सूचना आहे. तुम्हाला जर प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेत मिळवायचा आहे तर या काही गोष्टी तुम्ही तपासा. तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का? दुसरी गोष्ट, डीबीटी सक्रिय आहे का याची खात्री करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बँक खाते अपडेट आहे का याची तुम्ही खात्री करा. चौथी महत्त्वाची गोष्ट, अर्ज मंजूर झाला आहे का? ऑनलाईन यादीत नाव तपासा. जर हप्ता वेळेत तुम्हाला मिळत नसेल तर बँकेत किंवा ग्रामपंचायतमध्ये CSC केंद्रात जाऊन तुम्ही चौकशी करा. ठीक आहे, या महत्त्वाच्या काही स्टेप्स आहेत, या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता टाइम टू टाइम जमा होईल. आता आपण ई-केवायसी घर बसल्या कशी करायची, आजचा व्हिडिओचा मेन टॉपिक असणार आहे. 2 मिनिटात ई-केवायसी कशी करायची या संदर्भात याच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जानकारी, संपूर्ण माहिती, संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्यातील या सर्व जिल्ह्यामध्ये आतापर्यंत लाडक्या बहिणींना 14 हप्ते जमा करण्यात आले आहेत. 14 हप्त्याचे 14 गुणिले टोटल 1500, जवळपास 21,000 रुपये टोटल रक्कम लाडकी बहीण योजनेची संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील, 36 जिल्ह्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना 21,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आता काही महिलांना कमी जास्त रक्कम मिळाली असेल, ज्यांनी लवकर फॉर्म भरला असेल त्यांना सर्व पैसे मिळाले असतील, सर्व हप्ते मिळाले असतील. ज्या बहिणींनी उशिरा फॉर्म भरला असेल, उशिरा अर्ज केला असेल, त्यांना थोडे कमी जास्त पैसे मिळाले असतील. काही महिलांना पैसे मिळणे सुद्धा बंद झाले आहेत. काही महिलांचे पैसे पहिल्या हप्त्यापासून आतापर्यंत कंटिन्यू सुरू आहेत.
बघ तर बघा, सर्व जिल्ह्यातील सर्व पात्र लाडक्या ताईंना, सर्व पात्र लाडक्या बहिणींना 14 हप्ते जमा झाले आणि आता वाटप होतोय 15वा हप्ता. सर्व पात्र, सर्व सर्व सर्व. मग याच्यामध्ये मुंबई सर्बन जिल्हा असेल, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, मुंबई सिटी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, बुलढाणा जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, सर्व 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 36 आउट ऑफ 36. 36 पैकी 36 जिल्ह्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होतोय. डेट सांगणार आहे, सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. डेट अँड टायमिंग सुद्धा सांगितलं जाईल की कधी तुम्हाला हे पैसे मिळतील. आता बघा, 15व्या हप्त्याचे जे पैसे आहेत हे पैसे सर्वात अगोदर पोस्ट बँकेचं जर तुम्ही अकाउंट दिलं असेल तर या बँकेमध्ये सर्वात आधी लाभ जमा होईल. त्यानंतर इतर बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. म्हणजे सर्व बँकांमध्ये पैसे एक्झॅक्टली जमा होणार आहेत, परंतु टप्प्याटप्प्याने होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना, महत्वाची अपडेट. ई केवायसी बाबत आता न्यू अपडेट आलेले आहे. ई केवायसी करण्यासाठी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. तर कोणत्याही बहिणींनी, कोणत्याही महिलांना घाबरायचं कारण नाहीये. तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सोपे भाषेत सांगणार आहे ई केवायसी कशी करायची. कोणीही घाबरायचं नाहीये. त्या अगोदर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल तर्फे आता 2 पैठणी साड्याचं गिफ्ट तुम्हाला दिलं जाणार आहे. आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर, सर्व सबस्क्रायबरसाठी हे 2 पैठणी साडी वाटपचं गिव्हअवे होणार आहे. तर या गिव्हअवे मध्ये सर्वांनी पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. तर ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर म्हणजे 200K युट्यूब फॅमिली पूर्ण होईल, त्या दिवशी आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. तुम्ही सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा फ्री मध्ये जिंकू शकता पैठणी साडी. तर ही पैठणी साडी अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची असणार आहे. ठीक आहे. तर ही पैठणी साडी ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या ऍड्रेसवरती पाठवण्यात येईल. जे पण लकी विनर ठरतील ते जिंकतील ही पैठणी साडी. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे ते या ठिकाणी समजून घ्या. तर बघा, तुमचा सर्वांचा प्रत्येकाचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. जसं की आपल्या चॅनलवर फर्स्ट अचिव्हमेंट कंप्लीट झालेले आहे, सिल्वर प्ले बटन 1 लाख सबस्क्रायबर वरती. नेक्स्ट आपलं टार्गेट असणार आहे गोल्ड बटन, जे की आपल्याला मिळणार आहे 1 मिलियन सबस्क्रायबर वरती. त्यानंतर आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे डायमंड प्ले बटन, जे की आपल्या चॅनलला 10 मिलियन सबस्क्रायबर वरती मिळणार आहे. हे सर्व आपल्या चॅनलचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबायला विसरायचं नाहीये. आता बघा, ई केवायसी कशी करायची या संदर्भात ऑफिशियल अपडेट आलेले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे. तर बघा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल वेबसाईट वरती किंवा या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, पहिली स्टेप तुम्ही या ठिकाणी क्लिअर केली की तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती गेला. त्यानंतर तुमच्या समोर जे काही इंटरफेस येईल, म्हणजे मुख्य पृष्ठ जे असेल त्याच्यावरती तुम्हाला ई केवायसी बॅनर वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला ई केवायसी संदर्भात फॉर्म उघडेल. आता तुमच्या समोर ई केवायसी करण्याबाबतचा फॉर्म ओपन झालेला आहे. आता या फॉर्म मध्ये काय करायचं आहे. तर बघा, या फॉर्म मध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक कॅप्चा कोड नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा क्रमांक, आणि मग त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आधार लिंक, तुमचा जे आपण आधार लिंक असेल, म्हणजे आधारला जो पण मोबाईल नंबर असेल लिंक, त्याच्यावरती ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमची दुसरी स्टेप क्लिअर झाली. आता त्यानंतर काय करायचं आहे ते सांगतो. तर बघा, यानंतर तुम्हाला प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही. तुमची जर केवायसी तुमची आधीच पूर्ण झाली असेल तर ही केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ठीक आहे. एवढं सोपं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला तुम्हाला जाता येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची प्रोसेस कशी असणार आहे. यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक कॅप्चा कोड नमूद करावा
संमती दर्शवून सेंड ओटीपी वर क्लिक करावे. ओटीपी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. हे सर्व झालं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा. त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबीप्रमाणे डिक्लेरेशन कराव्या लागणार आहेत. म्हणजे डिक्लेअर म्हणजे तुम्ही त्यासाठी गोष्टीसाठी होय होय असं करावं लागेल. हे टिक मार्क करावं लागणार आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काही महत्वाचे पॉइंट्स विचारले जातील. आता त्यामध्ये 2 महत्वाचे पॉइंट या ठिकाणी असणार आहेत. पहिला पॉइंट बघा काय आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत. ठीक आहे. हा या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला होय म्हणावं लागणार आहे. योग्य ती माहिती तुम्हाला द्यायची आहे. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबीची नोंद करून चेकबॉक्सवर क्लिक करावे व सबमिट करावे. म्हणजे तुम्हाला बघा या ठिकाणी हे 2 पॉइंट आहेत. या ठिकाणी अशा प्रकारे चेकबॉक्स असेल ज्याच्यावरती तुम्हाला असं टिक मार्क करावे लागणार आहे की आम्हाला हे सर्व मान्य आहे. आमच्या घरामध्ये असं काही नाहीये. ठीक आहे. म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र ठरत आहात असं तुम्ही त्या ठिकाणी माहिती देत आहात. ठीक आहे. त्यानंतर बघा शेवटी सक्सेसफुली तुमची ई-केवायसी ची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा हिरव्या ह्याच्यामध्ये एक संदेश येतो आणि त्यानंतर तुमची ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण होते. आता तुम्हाला चार्ट मध्ये समजून सांगतो की कशी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करायची. तर बघा हा फ्लो चार्ट आहे. ठीक आहे. तर ई-केवायसी करण्याबाबत सर्वात पहिल्यांदा पहिली स्टेप आहे ती सर्वांनी बघा. तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटला तुम्ही भेट दिली. त्यानंतर ई-केवायसी बॅनरवरती तुम्ही क्लिक करायचं आहे मुख्य पृष्ठावरती. ठीक आहे. आता तुम्ही क्लिक केलेलं आहे. त्यानंतर तिसरी प्रोसेस आहे तिथे तुम्हाला फॉर्म उघडेल ई-केवायसी बाबतचा. तर त्या ठिकाणी बघा लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून तुम्हाला सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आपले ई-केवायसी या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे त्या ठिकाणी तपासलं जाईल. जर तुमचं होय आलं म्हणजे ओके आहे. म्हणजे तुमची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला प्राप्त होईल. जर तुम्हाला नाही आलं नाही आधार क्रमांकाचा मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या पात्र यादीत नाही असा संदेश त्या ठिकाणी येईल. आणि जर समजा तुमचं ई-केवायसी पूर्ण झाले की नाही हे नाही येते तर मग आधार क्रमांकाच्या लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल. आणि तुमचं जर यादीत मंजूर यादीत तुमचं नाव असेल तर मग तुम्हाला होय म्हणेल आणि लाभार्थ्याच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. आणि मग अशी सांगितल्या प्रकारे प्रोसेस सर्व करून तुम्हाला ई-केवायसी अपडेट करायचे आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे सोपी पद्धत आहे. आता हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते बघा. नंतर तुम्हाला ई-केवायसी पृष्ठावरती पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओटीपी बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईल प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर लाभार्थ्याने तुम्हाला जात प्रवर्ग तुमचा जो काही असेल तो निवडावा लागेल. खालील बाबीप्रमाणे डिक्लेरेशन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डिक्लेअर करावं लागणार आहे. डिक्लेरेशन करावं लागणार आहे. मग या ठिकाणी 2 पॉइंट आहेत महत्वाचे. हे तुम्हाला मान्य करावे लागतील. तर बघा पहिला महत्वाचा पॉइंट आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही हे तुम्हाला होय म्हणावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे हे तुम्हाला होय म्हणावं लागणार आहे. नंतर तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करावं लागणार आहे. त्यानंतर तुमची सक्सेसफुली ई-केवायसी ची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. ठीक आहे. हे या ठिकाणी महत्वाचं समजून घ्या. तसेच या ठिकाणी बघा ज्या लाडक्या बहिणी योजनेस पात्र आहेत त्यांनी दोन्ही ठिकाणी निवृत्ती वेतन पर्याय होय करावे. तुम्हाला होय करायचं आहे. विवाहित व अविवाहित कुटुंबातील महिला या ठिकाणी सुद्धा होय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे या ठिकाणी बघा हे जे तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहेत हा पहिला ऑप्शन आणि हा दुसरा हे दोन्ही पण तुम्हाला होय होय म्हणायचं आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या पण या योजनेसाठी पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट ही आहे की लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींची ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी
भगिनींना आजपासून पुढील 2 महिन्याच्या आत सदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. बघा 2 महिन्याची मुदत आहे, त्यामुळे कुणीही घाबरायचं नाहीये. खूप सोपी पद्धत आहे. 2 मिनिटांमध्ये तुमची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होते. आता राहिला प्रश्न, लाडक्या बहिणींना 15वा हप्ता कधी मिळेल? तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच 15वा हप्ता, सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला जमा होईल. जसा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले, तसे सप्टेंबरचे पैसे सुद्धा लवकरच जमा होतील. लवकरच याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम पोस्ट करत, ऑफिशियल पोस्ट करून माहिती देतील.